मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक तथा भव्य रक्तदान शिबिराचे थाटात उद्घाटन। जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा तथा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 21 ते 23 जानेवारी पर्यंत नेहरू क्रीडा संकुल गोधनी रोड यवतमाळ येथे करण्यात आलं आणि या क्रीडा स्पर्धेचं व रक्तदान शिबिराचे उद्घाटन दिनांक 21 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री पंकज भोयर यांची उपस्थिती होती। तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, शिक्षणाधिकारी योजना किशोर पागोरे, कार्यकारी अभियंता एस श्रावणी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी संतोष सोनी, कार्यकारी अभियंता निलेश काळवांडे, कार्यकारी अभियंता एस श्रावगी, क्रीडा सचिव प्रकाश एरमे, गट शिक्षणाधिकारी पप्पू पाटील भोयर, सुभाष धवसे, महेश सोनेकर आणि जिल्ह्यातील विविध पंचायत समितीतील गट शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आणि मान्यवरांनी क्रीडा ध्वज फटकावून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। यावेळी 16 तालुक्यातील झाकी नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली। झाकी नृत्यामध्ये झरी जामणी या पंचायत समितीने महाराष्ट्राची संस्कृती आणि लोकनृत्य यावर आधारित नृत्य सादर करून आणि उमरखेड पंचायत समितीने शैक्षणिक महाकुंभ या झाकी नृत्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते आणि या नृत्यामुळे विविध संस्कृतीचे दर्शन घडवले। आणि यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी या क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा निर्माण होऊन परस्परात प्रेम, आदरभाव आणि सांघिक वृत्ती निर्माण होते असे महत्त्वपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले। यानंतर विलास किनवटकर यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली। यामध्ये 16 पंचायत समितीचे खेळाडू कर्मचारी उपस्थित होते आणि यावेळी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या रक्तदान शिबिरात 112 कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व जपले। तसेच प्रहार शिक्षक संघटनेतर्फे एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत निराधारांसाठी जुने नवीन कपडे संकलन करण्यात आले। या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यासाठी कुलदीप डंभारे, किशोर मुंडे यांनी पुढाकार घेतला। हे क्रीडा व सांस्कृतिक तथा रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी क्रीडा सचिव प्रकाश एरमे, प्रमोद गजभिये, पुरुषोत्तम ठोकळ, दिलीप कुडमेथे, डॉक्टर दिलीप चौधरी, संदीप शिवरामवार, तुषार आत्राम, स्वप्नील फुलमाळी, राजहंस मेंढे, गजानन मडावी, विलास किनवटकर, प्रवीण बहादे, रवी निनावे, श्याम पहुरकर, गजानन गाडगे, शशिकांत खडसे, प्रवीण कापरतिवार, आसाराम चव्हाण, सचिन तंबाखे, प्रवीण खंडरे, शरद घारोड, विशाल ठोंबरे, अनिता वऱ्हाडे, कुलदीप डंभारे, रवींद्र वानखडे, प्रफुल्ल फुंडकर, रवी नागरीकर, कुणाल सरोदे, नितीन साखरकर, रविनाश राठोड, मुकेश सोनोने आदींनी कार्य केले आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार नदीम पटेल आणि दिलीप चौधरी यांनी मानले। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।